तुमचं आपल्या उमा कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण शिकणार इयत्ता 6वी सरळ संख्या 41। तत्पूर्वी आपण होणार त्रिमितीय आकार हे पाहणार आहोत। ठीक आहे, आता हा कडा, पृष्ठे आणि शिरोबिंदू हे कशाला म्हणतात ते एकदा लक्ष द्या। बघा ह्या कडा, आता बघा ही इष्टिकाची ती तुमच्या समोर आकृती दिसते, त्याचा बघा आता हे आहे ए बी, आता हे जे आहे बी क्यू पी एस, ह्या आहेत कडा। का आहेत? कडा। ह्यांना काय म्हणायचं? बघा ए बी ए बी सी, ह्या काय आहेत? कडा आहेत। का आहेत? कडा। ह्यांना काय म्हणायचंय? कडा। आता कडा कशा मोजायचे ते कळलं। आता शिरोबिंदू म्हणजेच काय? हे जे असे पॉइंट आहेत ना, हे 1 2 3 4 5 6 7 8, हे जे बिंदू दिसतात ना, बिंदूंनाच आपण काय म्हणतो? शिरोबिंदू। ह्यांना शिरोबिंदू असे मोजायचे आपल्याला। पृष्ठे बघा, पृष्ठेच म्हणजेच काय? बघा हा एक पृष्ठ आहे, हा एक पृष्ठ, हा एक बरोबर, त्याच्या खालचा बरोबर, त्याच्या खालचा एक, इकडे 1 2 3, इकडे 4 आणि 1 5 6, असे 6 पृष्ठे आपल्याला। बघा इथे काडीपिटीचं उदाहरण बघा तुम्हाला। पृष्ठे बघा, आता पृष्ठ दिसतं बघा, इथे 1 2 3 4 5 आणि हा 6, ही झाली पृष्ठे। म्हणजे सपाट भाग जो असतो ना, हा 1, ह्याच्या मागचाच 2, बघा इकडे 3, इथे 4, इकडे 5 आणि हा 6, मग ह्याला आपण पृष्ठे म्हणतो। आणि शिरोबिंदू बघा, इथे 1 2 3 4 5 6 7 8, हे झाले त्यांचे शिरोबिंदू। 8 शिरोबिंदू आहेत। आणि कडा म्हटले बघा ना, कडा, एक कडा, ही दुसरी 3 4, इथे 4 इथे 4, बरोबर की नाही? अशा कडा, परत इथे 2 इथे 2, अशा 12 कडा त्याच्या आहेत। समजल्या? ह्या काडीपिटीवरनं आपण एक उदाहरण घेतले बघा, ह्याच्यावरून तुम्हाला शिरोबिंदू, कडा आणि तुम्हाला पृष्ठे मोजता येतील। आता बघा वृत्तचितीचं उदाहरण घेताना बघा, इथं बाटली मी दाखवते बघा इथे काय आहे? हे पूर्ण, हा जो सपाट भाग आहे ना, हा पूर्ण एकसारखा आहे, त्याला आपण काय म्हणतो? वक्र पृष्ठ म्हणतो। काय म्हणतो? वक्र पृष्ठ म्हणतो। आणि हा वर्तुळाकार पृष्ठ आहे, हा काय आहे? वर्तुळाकार पृष्ठ आहे। आणि ह्या वर्तुळाच्या ज्या आहेत, ह्या वर्तुळाकार कडा आहेत, ह्याला काय म्हणतो आपण? कडा। आणि ह्याला शिरोबिंदू दिसतोय का तुम्हाला? तर नाही, ह्याला शिरोबिंदू नसतो। फक्त काय असतं? एक वक्र पृष्ठ असतो आणि वर्तुळाकार पृष्ठ असतं, आणि एक 2 काय असतात? कडा। बघा इथे एक कड दिसते आणि इथे एक कड दिसते, बरोबर की नाही? तुम्हाला ह्या असतात त्या कडा असतात। बघा सरळ संख्या 41 मध्ये पहिला प्रश्न बघा, खालील प्रत्येक आकृतीचे पृष्ठे, कडा, शिरोबिंदू यांची संख्या लिहून सारणी पूर्ण करा। बघा नाव आहे, इथे नाव दिलेल्यानंतर त्यांची वृत्तचिती, शंकू, पंचकोनी सूची, षटकोनी सूची, ही सगळी नावं दिली, तिथे आकार दिले, इथे पृष्ठे लिहायचे त्यांची, शिरोबिंदू आणि कडा लिहायच्या। ठीक आहे, पहिली आहे वृत्तचिती बघा, हे डब्यासारखा आकार दिसतो की नाही तुम्हाला? आता ह्याची पृष्ठे आहेत बघा, ह्याचं पृष्ठ, हे पृष्ठ आहे, तो आहे एक वक्राकार आहे, म्हणून इथे ह्या एक वक्राकार पृष्ठ। ठीक आहे, शिरोबिंदू, आता शिरोबिंदू ह्या गोल आकार जो असतो, तो जो वृत्तचितीचा, तो त्याला एकही शिरोबिंदू असतो, म्हणजे 0। आणि ह्याच्या कडा ज्या आहेत बघा, ह्या कडा आहेत 1 2 3, इथे 1 आणि ही एक कड, अशा 2 कडा, म्हणून इथे ह्या 2 वर्तुळाकार लिहिलं तरी चालतं, इथे 2 वर्तुळाकार। ठीक आहे, पुढे बघा इथे आहे शंकू। आता शंकूची पृष्ठे बघा, हा एक वक्राकार आहे आणि एक सपाट दिसतोय बघा, इथे दिसतोय का सपाट? मग लिहा एक वक्राकार आणि एक सपाट, म्हणजे एक वक्राकार आणि एक आहे सपाट पृष्ठ। ठीक आहे, पुढे बघा शिरोबिंदू दिसतोय का? इथे एक आहे, इथे शिरोबिंदू काय आहे? एक आहे। कडा, ह्याच्या कडा आहे, एकच कडा दिसते बघा, ही ना, ती एकच कडा आहे, ती पण आहे वर्तुळाकार, एक वर्तुळाकार, हे वर्तुळाकार। पुढे बघा पंचकोनी सूची आहे, काय आहे? पंचकोनी सूची।
पृष्ठे आता बघायची त्याला. पृष्ठे आपल्याला तिथे दिसतात 6 पृष्ठे लिहा. शिरोबिंदू पण आहेत 6 आणि कडा ज्या आहेत त्या बघा 10 दिसतात आहे मला. 10 इथे बघा, इथे पृष्ठाच्या भागेवर 1 2 3 4, तिकडे पण मागे 4 आणि 4 8 9 आणि हा 10 म्हणून 10 कडा. ह्या झाल्या 10 कडा. ठीक आहे. बघा आता षटकोनी सूची. षटकोनी म्हणजे 6 कोणी आहे की नाही. 6 कोणी. बघा पृष्ठे, ह्याची पृष्ठे आहेत 7 पृष्ठे आहेत. का आहेत 7 पृष्ठे. आणि ह्याच्या शिरोबिंदू सुद्धा काय असणार आहेत 7 असणार आहेत. आणि ह्याच्या कडा ज्या आहेत त्या असणार आहेत 12. काय असणार आहेत 12. बघा इथे 4 वरती 1 2 3 4 5 6 7 8, इकडे परत 6 अशा करून त्याच्यामध्ये 12 कडा आहेत. चला पुढे आहे षटकोनी चिती. काय आहे षटकोनी. षट म्हणजेच 8. षट म्हणजेच 8. आता सूची दिलेली आहे, चिती दिलेली आहे आपल्याला. सूची नाही, सूची आपली झालेली आहे. आता चिती दिलेली आहे. चिती आता ह्याच्यामध्ये आहेत पृष्ठे 8. किती आहेत पृष्ठे 8 पृष्ठे आहेत. शिरोबिंदू बघा, शिरोबिंदू 12. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि ह्याच्या पुढे इकडे 10 11 आणि तो 12 म्हणून काय दिलेले इथे आहेत शिरोबिंदू 12. आणि ह्याच्या कडा आहे 18. कडा किती आहे 18. पुढे बघा पंचकोनी चिती. पंच म्हणजे 5. आता त्याची पृष्ठे बघा. पृष्ठे मला इथे 7 दिसतात ते बघा. बघा 1 2 3 4 5 6 आणि इकडे अजून एक 7. हा झाला तो पूर्ण होता ना खालचा एक भाग. बरोबर नाही. हा 1 2 3 4 तिकडेचा 5 6 आणि इकडेचा 7 म्हणून इथे लिहा 7. ठीक आहे. पृष्ठे शिरोबिंदू बघा. शिरोबिंदू आहेत 10. बघा 10 इथे 10 शिरोबिंदू आहेत. आणि ह्या कडा ज्या आहेत त्या बघा 15 आहेत. कडा काय आहे 15. ओके. चला भेटूयात पुढच्या वेळेत. तोपर्यंत बाय.